पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता ना राघवला मी रंगात न्हाऊनच काढतो बघ, रंगात न्हाऊन काढतो मी। राघव, रंगपंचमीच्या रंगेबेरंगी शुभेच्छा। तुम्हाला पण शुभेच्छा। अरे पाया नाही पडायच्या रे, गले लग जा, गले लग जा। रंग लावून शुभेच्छा देणार आहे रे। अच्छा आणि अच्छा वर्षा, अरे माझे चिंगे, सोना माझे ते। मी पण तुम्हाला करायला आवडेल। लाव 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 लाव, ती मला रंग लावते, चिंगी रंग लावते। आणि हे काय, आनंदी कुठे आहे? अहो तिला खेळायला नाही आवडत रंग। अरे आवडत नसलं म्हणून काय झालं, जबरदस्ती आणायचा ना। अरे ती येईल, ती येईल, तुम्ही एन्जॉय करा ना। अरे राघव, अरे काय कपडे। खरं तर तुमच्या सगळ्यांचे कपडे बघून आज फॅन्सी ड्रेस स्पर्धाच ठेवायला पाहिजे होती। राजू, फॅन्सी ड्रेस स्पर्धा खरंय ना? अरे हे तुझे कपडे जे घातलेले आहेत ना, तर 2 दिवस घासत बस, डाग जाणार नाही। मला सांगतोय का काही शिकवतो त्याला। सुलक्षणा ताई, काय हो पाटकर, लाखात एक बोलला। हो तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे। वर्षा, अगं संगीता, अगं कशी आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त। किती वर्षांनी? हो अगं 5 वर्षांनी आली आहे। हो, हे माझे मिस्टर। नमस्कार। तुझ्यात अजिबात बदल झालेला नाही हा? तुझ्यामध्ये पण काही फार बदल झाला नाहीये। थँक्यू। पण छान वाटलं तुला असं हसते वेळी बघून। मला आत्ताच कळलं की तू नवऱ्यासोबत राहत नाहीस। आता मग दादाकडेच असतेस का? हो, पण आता ना मी नोकरी करते संगीता। मला दादाला घर चालवायला मदत करायची। आणि खरं सांगू का, आता मी जास्त सुखात आहे। स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करते मी। ए वर्षा, तू गप्पा मारायला आली, ती संगीता तुला कलर सुद्धा लावत नाहीये। गप्पा नाही मारायचा। मी ऐकणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही। होली है, होली है, होली है। काय म्हणता सुलक्षणा ताई, बोला। सगळ्यांनी रंग लावलाय, तुम्हीच फक्त रंग नाही लावलाय। पाटकर, आपलं वय आहे का आता रंग लावण्याचं? अहो रंगाला वय नसतं, रंग लावला की आपलं वय होतं। हा रंग तुम्ही लावलात ना तर तरुणी वाटेल, तरुणी। काय तरुणी तरुणी, काहीतरी काय, गप्प बसा। सुलक्षणा ताई, लावतो मी तुम्हाला थोडासा रंग लावतो। थोडा 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 लावतो, थोडा 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 थोडा। सुलक्षणा ताई, थोडा थोडा। होली है, सुलक्षणा, थोडा 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 लावतो 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 मी लावतो। अरे 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 थांबा तुम्ही, अहो काय? अरे चला चला, कसं आवरूया ना मी? अहो तुम्ही काय करताय? तुम्ही जरा ऐका माझं। होली है, होली है, होली है। रमा, रमा, तू आहेस ना इथे? बघतेस ना मला? मी कसं पूर्वीसारखंच पुन्हा जगायला लागलोय तुझ्यामुळे। तू पुन्हा माझ्या आयुष्यात आली असं म्हणून। रमा, म्हणजे तू आहेस, तू इथेच आहेस रमा? तू माझ्या आजूबाजूला आहेस ना? मला माहितीये तू इथेच आहेस। तुला आठवतंय आपलं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण इथे रंगपंचमी खेळलो होतो। एकमेकांना किती रंग लावले होते, इतके की आपण ओळखू सुद्धा येत नव्हतो। खूप वेगळे दिसत होतो, पण दिसत होतो। मी तुला बघू शकत होतो,
मी तुला स्पर्श करू शकत होतो, तर समोरच पण दिसत नाहीयेस. हे रमा, मला तुला आता रंग लावायचा आहे. कुठे आहेस तू? मी इथे तुझ्या समोर आहे राघव. रमा, मला तुझ्या रंगात रंगून जायचंय. मला तुझ्या हातून रंग लावून घ्यायचा राघव. रमा, आहेस ना इथे तू? हो, मी तुझ्या समोर आहे, समोर. राघव, रमा, राघव, रमा इथे आहेस तू? राघव, मी इथेच आहे. रमा कुठे आहेस तू? मी इथेच आहे राघव, तुझ्या समोर आहे मी. रमा, मला अंदाज बांधता येत नाहीये. मला तुला सांगता येत नाही राघव. रमा, तू दिसू शकत नाहीयेस मला. आनंदीशिवाय ते शक्य नाहीये राघव. रमा, राघव, तू इथे आहेस का? राघव, तू इथे आहेस? राघव, मी. तू इथे आहेस? हो. अरे हा असा एकटाच रंग का उधळतो? राघवला भांग चढली वाटतं, त्याला सवय नाही ना म्हणून. हा राघव, हे बघ, रंगवून टाकलंयस तू मला. आता तू माझ्याकडे बघितलंस ना, तर तू ओळखणार सुद्धा नाही. बस आता मी नाही, मी थांबणार नाही. मी सुद्धा तुला रंग लावणार. सगळ्यांना रंग लावून झाले, फक्त आनंदी सोडले. हा, पण सोडणार नाही अशीच.
काय राघव, वहिनी कुठे आहेत? आहे खाली आहे. हा. काय थंडाई येत आहे? थंडाई नाही नाही, तू पी, आम्ही भांग पिणार आहे. तू पी थंडाई. चल. थंडाई नाही मानत. आनंदीला कुठे माहिती असेल थंडाई? पण का माहिती नसेल? माहिती असायला पाहिजे तिला. आनंदी, आनंदी, कुठेस तू? कुठे लपलीस गा? आ, चिंगीच्या रूम मध्ये का ग? तू तर भूताला घाबरत नाहीस, मग रंगाला घाबरतेस? आ, थांब, आता रंगच लावते तुला. आनंदी, या रूम मध्ये नाहीयेस का? थांब, सोडणार नाही, शोधून काढते तुला. थांब. आनंदी, आले बर का मी. किती वेळ लपशील तू? इथे लपलीस ना? हा, इथे लपलीस ना? थांब, बघच तू. नाहीयेस का? हा, अजून कुठे लपणार? आले मी. हा, बंद दारामुळे माणसं आत यायची थांबत असतील, मी थोडीच थांबणार आहे. आलेच बघ, आले. आनंदी, आनंदी, कुठेस तू? कुठे लपतेस इतका वेळ? आनंदी, खाली तर नाही ना? कुठे गेली आनंदी? इथे पण नाही. कुठे गेली असेल आनंदी? शोधतेस तिला, सोडणार नाही अशीच. हे बघ, मी राघव. मी दरवाजा उघडशील? अहो, मी नाही येणार बर. आनंदी, असं काय करतेस? उघड बरं दरवाजा. तुम्हाला कसं कळलं मी इथे? बायको आहेस तू माझी, चांगलं ओळखतो मी तुला. लपायची जागा तुझी अजून कुठली असणार आहे? हीच ना, जिथे कोणीच तुला शोधत येणार नाही. असं नका ना करू. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मला रंग नाही लावून घ्यायचा आहे. अगं, मी नाही तुला रंग लावणार, मला माहिती. मग तरी रंग लावायला आलात तुम्ही? नाही ग, मी तुझ्यासाठी थंडाई आणली आहे. थंडाई. काय आणलंय? थंडाई ग. रंगपंचमीच्या दिवशी हे पितात. ह्याच्यामध्ये खूप ड्रायफ्रुट्स असतात. जसं कोजागिरीला नाही का मसाले दूध पितात, तसं आजच्या दिवशी हे प्यायचं असं. छान लागतं हे. फसवणार नाही ना तुम्ही मला? हे बघा, गावाकडे माझ्या मैत्रिणी असंच करायच्या. मला म्हणायच्या अंगणातली तुळस खातायत गुरं. घाबरायचे मी, मग पटकन बाहेर यायचे तर सगळ्या मैत्रिणी रंग लावायच्या मला. तुम्ही पण असंच करणार? मी नाही उघडणार दरवाजा.
मी असं काही करणार नाही. तो दरवाजा उघडा बघ, मी तुझ्यासाठी पुरणपोळी पण आणली. पुरणपोळी आणि थंडाई मस्त बेत आहे, तुला खूप आवडेल. आणि पुरणपोळी ना दुसऱ्या दिवशी मस्त लागते अजून. हो, मी हे कधीच नाही खाल्लंय. एक मिनिट, पुरणपोळी कुठून आणली तुम्ही? अगं रमाच्या बाबांनी पाठवली तुझ्यासाठी खास. आता तू जर का नाही खाल्लीस तर त्यांना वाईट वाटेल ना. अच्छा, बाबांनी पाठवली. हो ठीक आहे, उघडते. हा, दरवाजा उघडतीये मी, पण तुम्ही शब्द द्या की तुम्ही मला रंग नाही लावणार. बरं ठीक आहे, मी तुला रंग लावणार नाही. नाही, आधी शब्द द्या असं म्हणा. मी तुला रंग लावणार नाही असा मी तुला शब्द देतो. ठीक आहे, मी तुला रंग लावणार नाही असा शब्द देतो. हा, अहो उघडते मी, फसवू नका मला. या पटकन या. ठीक आहे माझे. हात दाखवा. अरे हे का माझ्या हातामध्ये बघ हे. हात दाखवा. काय हे आनंदाने, ही कसली घाई आहे दरवाजा बंद करायची. या. बाहेर कोणी नाहीये ना? नाहीये. अहो बसा. अच्छा ठीक आहे. हे काय? ही थंडाई आहे आणि ही पुरणाची पोळी आहे, तुझ्यासाठी आणली. बरं आधी मला सांग, रंगांना एवढं का घाबरतेस ग तू? अहो लहानपणी आम्ही असंच रंग खेळत होतो, तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात रंग गेला. त्याच्यानंतर तिला कमी दिसायला लागलं. त्या गोष्टीची मनात इतकी भीती बसली आहे ना मला की आता रंगच खेळायचं नाही वाटत. त्यानंतर तू रंग कधीच लावला नाहीस? छान आहे. नाही लावते ना मी रंग, मी स्वतःच लावून घेते गालावर रंग आणि देवाला नमस्कार करते. झाली धुळवड. ही अशी एवढीशी धुळवड? खरं सांगू का, मी असं ठरवलं होतं की मुंबईची ही पहिलीच माझी रंगपंचमी ना, तर मी मस्त साजरी करणार. पण आपली चिंगी रंग लावून आली ना, खेपाय माझी कशी दिसत होती ती, तेव्हा मला इतकी भीती वाटली ना, मी म्हटलं नकोच, हे मला नाही जमणार. अगं घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे बघ, आपल्या सोसायटीवाल्यांनी जे रंग आणलेत ना ते पूर्ण नॅचरल कलर्स आहेत, नैसर्गिक रंग आहेत ते, त्याने काही अपाय होत नाही. असं सांगू मला भुलवू नका, मी ना लावून घेणार रंग. ठीक आहे, पण तरीही कोणी येऊन लावलाच रंग, मग कसं लावणार रंग? कोणालाच माहिती नाही मी इथे, तर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही थोडी जाऊन सांगणार आहे. मी काय करणार माहितीये, सगळं संपेपर्यंत मी इथेच थांबणार. मग सगळं झालं की मग मी बाहेर येणार, कोणाला काही कळणारच नाही. नक्की? मस्त आहे, आवडलं मला. रंग? आज रंगांचा दिवस आहे, रंग तर लावला गेलाच पाहिजे. पुरामत मानव, होली आहे. अहो नाही, तुम्ही मला म्हणाला होतात ना रंग नाही लावणार. कुठे गेली असेल आनंदी? कुठे दडून बसली असेल? वरती तर नसणार ती, खाली असेल. ओ शेलार, रंगपंचमी अशी काही लोळण्यासाठी नसते. यांना काय कळणार आहे? असं नाही, यांच्या तर ना आनंद कुठे असेल? स्टुडिओत असेल का आईकडे असेल? आई बाबा तर वरती आहेत, घरात थोडीच एकटी बसणार आहे ती. स्टुडिओत आलेच आनंदी.
फसवलं ना तुम्ही मला. नाही हे बघा मला ना रंगांची भीती. काही नाही होत, ये. मी रुसे ना, पुन्हा रुसेन मी तुमच्यावर. मग तुला कसं बनवायचं मला चांगलं माहिती. ये इकडे. नको ना, खरंच रंगांची भीती वाटते मला. म्हणजे माझ्यावर पण विश्वास नाही. इकडे मी उगाच विश्वास ठेवला तुमच्यावर. आनंदी, मला रंगांची भीती वाटते. रंग नाही लावायचा. नाही लावायचं. सापडली. नाही रंग नका लावू. मला खरंच खूप भीती वाटते रंगांची. आनंदी रंग तर लावावा लागला. नाही मी ही सोडणार नाही अशीच. नाही खरंच रमाताई. अहो खरंच नका ना रंग लावू. मला खूप भीती वाटते रंगांची. नको रमाताई, नको. ऐका ना माझं. अहो नको रमाताई. आनंदी, आनंदी पळतेस कुठे? सोडणार नाही अशीच. रमा, ते काय हे आनंदीला रंग अजून काही नाही. रमा, तू पण चल ना. आनंदीला रंग लावूया. ती घाबरते, तिला सवय लागली पाहिजे. आहेस ना, कुठे आहेस तू? आनंदी थांब. अशी कशी जाते? नाही नाही नाही, मी तुला रंग लावणार. नाही 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 काय नाही. नाही काय नाही. इथे नाही, इथे सगळे जण सगळ्यांमध्ये आपला गोंधळ व्हायला नको. नको. गोंधळ कसला? हा कसला गोंधळ? मी तुला रंग लावणार आहे. नाही नाही, मी सोडणार नाही अशी तुला. हे बघा गरब्याच्या वेळी पण हेच झालं होतं. आपण इथेच होतो गच्चीवर. हा, तुम्ही गरबा खेळत होत्या माझ्यासोबत, बोलत होत्या माझ्यासोबत आणि मी पण तुमच्यासोबत बोलत होते. लोकांना काय वाटत होतं? लोकांना असं वाटत होतं की मी एकटीच बोलतेय. समोर कोणीच नाहीये माझ्या. वेड्यात काढत होते लोक मला. नको खरंच रमाताई, मला ना रंगांची पण भीती वाटते आणि इथे ह्यांच्या सगळ्यांसमोर तर नकोच नको. रमाताई गणपतीच्या वेळेस पण तसंच झालं. भर रस्त्यात तुम्ही मला शिट्टी वाजवायला शिकवली. लोकांना थोडी माहिती होतं की तुम्ही आहात माझ्यासोबत. मी एकटीच होते ना तिथे लोकांसाठी. लोक वेड्यात काढतात मला. हे सगळं सावरणं कठीण होऊन जातं माझ्यासाठी. रमाताई मी हात जोडते, नका ना रंग लावू. मला रंगांची खूप भीती वाटते. लहानपणापासून मला रंगांची खूप भीती वाटते. नको खरंच नको. इथे उभं राहून काय बघतेस? चल ना आतमध्ये चल. अहो तुम्ही कुठे जाताय? ती किती रंगलेत बघा. आपल्यालाही रंगवती. आपण खेळायलाच वरती आलोय ना रंगपंचमी. मग चल ना. मी नाही आलेली, मी फक्त बघायला आले. तुम्हाला जायचं तर जा. मी जातो. मिस्टर बने. कोणी मारला फुगा? आता कसं वाटलं? भिजल्या ना काकू? काय नेम आहे तुझा चिंगी? चिंगी चिंगी थांब, तुला मी सोडतेच नाही. थांब जरा. काय झालं कोलते वहिनी? काय ग चिंगी, काय हा आगाऊपणा? मोठ्यांशी असं वागतात का ग? वहिनी काय झालं? अगं काय विचारतेस काय आनंदी? अगं माझ्याकडे बघ. तुझ्या या लेकीने भिजवलंय मला. ओ काकू, आज रंगपंचमी एवढं तर चालतंय. एकच फुगा मारला अजून. चिंगी बाळा ऐक ऐक कसं बोलते बघ चुरू चुरू. मग त्यांनी कसं भिजवलं मला? आई काय सांगतेस? मी कधी भिजवलं तुला? नाही आई, मी नाही खोटं बोलत आहे. जेव्हा मी खाली खेळत होती ना, तेव्हा यांनी अख्खी बादली माझ्या ओतली आणि वरून हसतात सुद्धा. म्हणून मी यांना
फुगा मारला. काय ग कोलते, खोटं नाटं बोलते. हा, तुला काही वाटत नाही? एवढीशी पोरगी हा? तिला लहान ती खोटं बोलते. मी काही पाणीपुरी टाकलेलं नाहीये. बस, एवढी लहान मुलगी आहे ती. चिंगी बाळा असं नाही करायचं. म्हणजे रमा आनंदीला आधीपासून दिसते? तू खोटं बोलते. ठीक आहे, काय आहे ती खोटं बोलते. तू पण तिच्यावर विश्वास ठेवतेस काय? कोण कोण हसलं ग आणि कधी हसलं? तुम्ही हसलात. तुम्ही बस 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 चिंगी बाळा, आता चल बरं घरी जाऊयात आपण आपल्या. हा चल चल. तुम्ही हसलात. चल जा जा घरी जा. नाहीतरी काय झालंय नुसतं. झालं भिजणार नाही म्हणत सगळी भिजलीस ना. झालं समाधान. तुमची हाऊस फिटली, दुसरं काही नाहीये. माझी कसली हाऊस. मग काय तर मी नाही. घरी झाला आपण चला घरी चला. रमा तू आहेस ना इथे? आनंदी आता जे काय बोलली ते खरंय? गरब्याला तू आणि आनंदी तुम्ही एकत्र नाचत होता, गणपतीला सुद्धा तुम्ही एकत्र होता. म्हणजे तू आधीपासून आम्हाला बघतेस, आम्हाला ऐकत आलीस. म्हणजे तू मला आणि आनंदीला एकत्रित रमा जर काही खरं आहे तर काय काय बघितलंस आणि काय काय सहन केलं असशील. खरंच तू आनंदीला कधीपासून दिसतेस? रमा रमा असं नाहीये ना काही? म्हणजे आनंदीने तुझं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा तुझ्या ह्या घरातलं अस्तित्व ही इतकी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून का लपवून ठेवली असेल? का तिने माझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या? नाही, नक्कीच काहीतरी घोळ आहे. मी काहीतरी चुकीचं ऐकलंय. असं नाहीये. माझ्या आनंदीला मी ओळखतो. ती माझ्याशी असं खोटं नाही वागणार. नाही, मी काहीतरी चुकीचं ऐकलंय. मला आनंदीला विचारायला आला. नाही नाही, आनंदीनी राघवला हे सांगता कामा नये की ती मला आधीपासून पाहते. तिला सांगायला हवं राघवशी काहीतरी खोटं बोल म्हणून. आता या दोघांमधलं जे उरलं सुरलं नातं आहे ना ते सुद्धा संपून जाईल. मला हे आनंदीला सांगायलाच हवं. आई, मी तुला खरं सांगते, मी खरंच फुगा मुद्दाम नाही मारला. माहितीये बाळा, पण काकू मोठ्या आहेत ना. हा, मोठ्याशी असं कोण वागतं ग? आनंदी, राघव खूप चिडलाय तुझ्यावरती. त्याला असं वाटतंय की तू खूप खोटं बोलतेस त्याच्याशी. हे बघ, तू मला आधीपासून पाहते हे त्याला माहिती नाही ना. तू त्याला सांगितलं नाहीयेस ना. तो आता खाली येईल, तुला विचारेल आणि तू त्याला काहीही सांगू नकोस. त्याला असं वाटतंय आता काही दिवसांपासून तू मला पाहतेस म्हणून. हे बघ आनंदी, लक्षात ठेव, जर तू त्याला खरं खरं सांगितलंस ना तर तुमच्या दोघांमध्ये भांडणं होईल परत. ऐकतेय ना तू? कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? त्याला कळू देऊ नकोस. आनंदी, चिंगी समोर आहे म्हणून तू माझ्याशी बोलत नाही का? माझ्याकडे बघत नाही का? हा, मग ठीक आहे. पण लक्षात ठेव आनंदी, अजिबात कळू देऊ नकोस राघवला. कळतंय ना तुला? हा चल. आनंदी, मी सांगितलेलं लक्षात ठेव. चिंगी बाळा, भूक लागली असेल ना ग? आजीला सांगितलंय मी की चिंगीला गरमागरम दूध द्या. रंग खेळल्यावर भूक लागतच असेल. दूध पी, मस्त वाटेल तुला. हा, ओके. अभ्यास झालाय का?
हा बघू बरं जरा रंग. हे बघ इथे राहिलाच आहे रंग. इकडे जा दूध पिऊन घे जा. ए थांब. हे बघ कानात राहिला रंग तसाच. चढ वर. नको. हे बघ काय ग चिंगी. चल जा आता दूध पिऊन घे. आनंदी मी काय सांगितले ते कळलंय ना तुला? हा हे बघ राघव येईल, तू त्याला काही सांगायचं नाही, काही खोटं सांग, पण खरं काय ते सांगू नको. तो तुला नक्की विचारणार, तो चिडलाय, तो खाली येतोच आहे. हा ऐकलंयस ना तू? कळलंय ना तुला? हा काय झालं की बाय माझं? हा मंगळसूत्र कुठे गेलं? मंगळसूत्र कुठे? मंगळसूत्र तू घातलं नाहीस? म्हणजे मी इतक्या वेळ मी जे काय बोलत होते तू ऐकलं नाहीस का? आनंदी कुठे ठेवलंस मंगळसूत्र? कुठे? स्टुडिओत पडलंस का? कुठे मंगळसूत्र? आनंदी शोधते मंगळसूत्र. हा सापडलं. कधी निघालं कळलंच नाही. लवकर घाल आनंदी, मंगळसूत्र लवकर घाल. आणि मी काय सांगते ते नीट ऐक. कळतंय का तुला? लवकर घाल मंगळसूत्र. वेळ नको घालू, राघव येत असेल आता. आनंदी पटकन लवकर. आनंदी आनंदी. हा राघव. आनंदी लवकर घाल मंगळसूत्र, राघव आलाय. गेले. घातलं मंगळसूत्र. हा आता आई मी काय सांगते ते. काय आहे असं का होतं? आनंदी काय होतंय? मंगळसूत्र का घालत नाहीयेस तू? मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. राघव चिडलाय तुझ्यावर. त्याला असं वाटतंय की तू खोटं बोलतेस. आपण एकमेकांना ओळखतो पहिल्यापासून. तू मला बघत आलीयस हे त्याला माहिती नाहीये. आता कळतंय त्याला. तू काही कर आणि तू घाल मंगळसूत्र. आनंदी. हा अहो आनंदी अहो ऐका ना. अहो हे बघा लवकर मंगळसूत्र घाल आनंदी. मंगळसूत्र निघालं. चिंगीची मस्ती चालू होती ना तेव्हा कदाचित निघालं असं. मंगळसूत्र घालून त्यांना गळ्यात. राघव तिला लवकर मंगळसूत्र घालून दे. मला तिच्याशी बोलायचंय. आनंदी रमा तुला कधीपासून दिसते? आताच विचारायला पाहिजे होता का हा प्रश्न? आपल्या लग्नाच्या दिवसापासून. पाय माझे घाबरले ना मी. आनंदी मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की मी तुला आधीपासून दिसते हे राघवला सांगू नकोस. आता तो खूप चिडलाय. तुमचं नातं धोक्यात आहे. हे घ्या प्या. अगं वरती झाली ना खूप. अहो टाक आहे ते टाक. वरती माझ्या डोक्यावर हात मारायची वेळ आणली आणि आता स्वतः डोक्याला हात लावून बसला. मालती जरा शांत बस. हो हेच मी तुम्हाला वर सांगत होते. जरा शांत बसा, भांग पिऊ नका. तर तुम्ही मला सुद्धा प्यायला लावत होतात. अहो इतके वर्ष या सोसायटीत राहिलो आपण. कधी आपलं नाव खराब झालं नव्हतं. ते तुम्ही एका दिवसात नाव खराब करून टाकलं. या लोकांकडे आपण कधी कार्यक्रमाला गेलो नाहीत. तेच आपल्याला आग्रहाने बोलवायचे, या आमच्याकडे, या आमच्याकडे. आता ते म्हणत असतील हे लोक आपल्याकडे येत नव्हते ना, तेच बरं होतं. मालती
अगं झालं ते झालं, विसर आता. हो अहो मी एक वेळ विसरेन, पण ती लोक विसरतील का? येता जाता मला ऐकवतील कसा हो वागला तुमचा नवरा. अहो धिंगाणा घालायचं हे वय आहे का तुमचं? नाचत काय होतात, गात काय होतात? सुलक्षणा ताईंना घेऊन तुम्ही नाचायला लागलात. अहो कसे वागलात तुम्ही वरती, काय चाललं होतं हो तुमचं? हसा हसा तुम्ही, तुमची ना अजून उतरलेली दिसत नाहीये. मी अजून 2 ग्लास तुम्हाला ताक आणून देते, ते प्या तुम्ही. आज रमा असायला पाहिजे होती. मला इतक्या वर्षानंतर आनंदी बघून तिला खूप बरं वाटलं असतं. ती गेल्यानंतर खरा आनंद पाहिला नाही. म्हणजे जिथं कुठं मी चिडलो नाही, आपल्या आनंदाला कसलंही गालबोट लागलं नाही. हे इतक्या वर्षात पहिल्यांदा घडलं ना मालती. मालती, ह्या सगळ्यात ना त्या पुरीचा हात खूप मोठा आहे. आज तिच्यामुळे मला हा दिवस बघता आला, फक्त तिच्यामुळे. रमा, तुला आपल्या लग्नाच्या दिवसापासून? हो, त्या दिवशी पहिल्यांदा दिसलं त्या मला. आनंदी शांत रहा. तू काय बोलतेस? तुला कळतंय का खरंय? आनंदी नको नको बोलू शकता. तुला त्याचा राग माहितीये ना. या एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी तो काहीही करेल. नको नको बोलूस ना. आनंदी, मी तुला विचारतोय, हे खरंय? आनंदी, ही एवढी गोष्ट सावरून घे, नको बोलूस. मी खोटं नाही बोलू शकत यांच्याशी. आपल्या लग्नाच्या दिवसापासून दिसतायत त्या मला. आपल्या लग्नाच्या दिवशी लग्नाच्या मांडवात गृहप्रवेशाला पण सोबतच होत्या. तो उखाणा घेतला होता ना मी, तो त्यांनीच सांगितला होता माझ्या कानात. त्या रात्री चिंगी झोपेतून उठून रडायला लागली. त्यांनी मला सांगितलं की तिच्यासाठी अंगाई घा. ह्या शहरात पहिली मैत्रीण कोण असेल तर त्या रमाताई होत्या. तोपर्यंत मला त्यांची खरी ओळख माहिती नव्हती. म्हणजे गृहप्रवेश झाला त्यावेळी त्यांची फोटो फ्रेम फुटली ना, मग मला कळलंच नाही की त्या म्हणजे फोटोत कोण होतं. त्यामुळे रमाताईंना मी कधी पाहिलंच नव्हतं. ह्या शहरात आले तेव्हा त्यांनी मला सावरलं. कठीण प्रसंगी त्यांनी मला सल्ले दिले. माझी चांगली मैत्रीण झाल्या त्या. डबा घेऊन तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचले होते ना मी. तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचवणाऱ्या रमाताईच होत्या. तुला गणपती बसवायचा आहे, मग तू गणपती बसव असं हक्काने सांगणाऱ्या रमाताईच होत्या. पण तोपर्यंत मी त्यांना खरी जिवंत व्यक्ती समजत होते. कारण कदाचित त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता की त्यांनी मला हे सगळं खरं सांगावं. पण पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी तुम्ही जेव्हा रमाताईंची फ्रेम घेऊन घरी आलात ना, तेव्हा आमच्यातलं खरं नातं मला कळलं. आणि त्यावेळी रमाताईंची खरी ओळख पटली. मी म्हणजे रमा या जगात आहे, माझ्या आजूबाजूला आहे. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. माझ्या आयुष्यामध्ये रमाचं काय स्थान आहे, किती महत्व आहे, हे मी तुझ्यापासून कधीच लपवलं नाही. आपण भेटलो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातलं रमाचं महत्व मी तुला सांगत आलोय. रमाची प्रत्येक वस्तू, तिची प्रत्येक आठवण मी जपत आलोय. आणि तू सुद्धा त्या सगळ्या आठवणी पडद्यांमध्ये, ह्या शोपीस, हे उशांचे कव्हर्स, या सगळ्या वस्तू रूपात तू माझ्या समोर ठेवल्यास.
पण इतकी मोठी गोष्ट की रमा माझ्या आसपास आहे, माझ्या आजूबाजूला आहे, तुला सांगावीशी नाही वाटली? सांगावंसं वाटलं ना, प्रयत्नही केला मी. का नाही सांगितलंस मला? रमाताईच नको म्हणाल्या. त्यांना असं वाटत होतं की मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. मलाही पटलं ते, म्हणून आम्ही ठरवलं की तुम्हाला नाही सांगायचं. पण ते कायमचे निघून चालले होते आपल्याला सोबत, म्हणून मला असं वाटलं की शेवटचं तुमचं बोलणं करून द्यावं. त्या जर सोडून जाणार नसतं ना आपल्याला तर कदाचित आताही नसतं सांगितलं मी तुम्हाला. आताही नसतं सांगितलं म्हणजे? म्हणजे नाही, माफ करत तसं नव्हतं म्हणायचं मला. मी सांगणार होते तुम्हाला, मी प्रयत्नही केला तसं. खूप मोठी चूक केली असतो आनंदी. माझी रमा इथेच आहे, माझ्या जवळ आहे. ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. माझा तुझ्यावरचा विश्वास मोडलास नाही कायमचा. थांब आनंदी. नाही, तुझी चूक नाहीये यात. तू केलंस ते योग्यच आहे, पण आता तो खूप दुखावला गेलाय. त्याला एकटं सोड, नाहीतर तो आणखी चिडेल.